कार्यक्रमाचे सूत्रसंचालक धम्मचारी प्रज्ञारक्षित, आपल्या या केंद्राचे चेअरमन धम्मचारी पद्मसेन, सर्व धम्मचारीगण धम्मचारिणीगण, सर्व बंधू भगिनींनो, आपणा सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. मला खूप आनंद होत आहे की आज आपण या ठिकाणी उशिरा का होईना परंतु कम्युनिटीची, ज्याला आपण मराठीमध्ये कुल म्हणतो, त्या कुलाची स्थापना या ठिकाणी होत आहे. भगवान बुद्धाच्या काळी देखील वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा भिक्षू राहत असत तर त्यावेळेस ते कुलामध्येच राहत असत. हिंदू धर्मामध्ये देखील अशा या कुलाची कल्पना आहे, त्याला गुरुकुल असं म्हणतात. गुरु बरोबर शिष्य राहत असतात आणि अध्ययन करतात, ध्यान करतात, चिंतन करतात. म्हणजे ही परंपरा फार जुनी आहे. कुल स्थापनेची परंपरा फार जुनी आहे आणि हीच परंपरा त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये देखील भंते संघर्षजी, उर्गेन संघर्षजी यांनी चालू ठेवलेली आहे. आपल्याला माहिती आहे की उर्गेन संघर्षजी यांनी पूर्वीचा त्रैलोक्य बौद्ध महासंघ आणि आताचा त्रिरत्न बौद्ध महासंघ याची स्थापना इंग्लंडमध्ये 1967 साली केलेली आहे. 7 एप्रिल 1967 साली या संघाची स्थापना झालेली आहे आणि 1968 ला एका वर्षामध्ये 12 धम्मचारी निर्माण झालेले आहेत आणि 1967 सालापासून जी धम्मचारी होण्याची प्रक्रिया आहे ती आज सगळ्यात चालू आहे आणि याच्या पुढे देखील ती चालू राहणार आहे. आणि ही धम्मचारीची संकल्पना आहे ती बाबासाहेबांच्या प्रेरणेतून घेतलेली आहे. बाबासाहेबांनी 1950 साली एक लेख लिहिलेला होता, बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं भवितव्य. हा लेख लिहिलेला होता आणि ह्या लेखामध्ये बाबासाहेबांनी 3 गोष्टी प्रामुख्यानं नमूद केलेल्या होत्या. ते म्हणजे एक बौद्धांचं बायबल असलं पाहिजे, बौद्धांच्या भिक्षूंच्या जडणघडणीमध्ये बदल झाले पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जागतिक संघटना पाहिजे. बाबासाहेबांच्या हयातीमध्ये त्यांनी बौद्धांचं बायबल, ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच बुद्ध आणि त्यांचा धम्म, या ग्रंथाची रचना त्यांनी त्यांच्या हयातीमध्येच केलेली होती. अर्थात त्यांच्या हयातीमध्ये ते काही प्रकाशित झालेलं नव्हतं. 1957 साली पहिल्यांदा इंग्लिशमध्ये बुद्ध अँड हिज धम्मा हे प्रकाशित झालेलं आहे आणि मराठीमध्ये यायला त्याला फार वेळ लागलेला आहे. त्याच्या अगोदर इंग्लिशमध्येच होतं, नंतर हिंदीमध्ये भदंत आनंद कौशल्यजी यांनी ट्रान्सलेशन केलं आणि हिंदीमध्ये भगवान बुद्ध और उनका धम्म हे प्रकाशित झाले आणि त्याच्यानंतर मग मराठीचं जे पुस्तक आहे ते प्रकाशित झालेलं आहे. अर्थात मराठीचं जे भाषांतर आहे ते 2-3 लोकांनी मिळून केलेलं आहे. तर
बाबासाहेबांची जी संकल्पना होती त्याच्यामधली ही पहिली संकल्पना पूर्ण झाली. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मला नवीन धम्मसेवक हवा आणि तो धम्मसेवक कसा असला पाहिजे, तर तो ख्रिश्चन धर्मामध्ये एक पंथ आहे ज्याला जेसुइट्स म्हणतात. रोमन कॅथोलिक संप्रदायामध्ये धर्मामध्ये एक पंथ आहे त्याला जेसुइट्स म्हणतात. आणि बाबासाहेब म्हणतात की माझा जो समाज आहे, माझा कार्यकर्ता जो आहे तो जेसुइट सारखा झाला पाहिजे. आणि जेसुइट्स कसे असतात मग, तर ख्रिश्चन धर्मामध्ये जेसुइट जे आहेत ते त्यांची जेव्हा चर्च असते किंवा आणखी कुठले कार्यक्रम असतात तर त्यावेळेस त्यांचा एक वेगळा पेहराव असतो, त्यांचा एक गाऊन असतो. आणि इतर वेळी मात्र ते आपल्यासारख्या ड्रेसमध्ये राहतात आणि प्रचार प्रसाराचं काम करतात. जेसुइट्स मध्ये त्यांना 12 वर्ष प्रशिक्षण घ्यावं लागतं, तेव्हा कुठं तो पादरी बनत असतो. आणि बाबासाहेबांना हेच अपेक्षित होतं की माझा समाजसेवक, माझा धर्मसेवक जो आहे तो प्रशिक्षित असला पाहिजे, त्यांना प्रशिक्षण घेतलं पाहिजे. कारण ते म्हणतात, एक भिक्षूचा अनुभव सांगतात ते श्रीलंकेमधला. श्रीलंकेमध्ये 1950 साली जेव्हा ते गेले होते आणि त्यांना खूप उत्सुकता होती की भिक्षूंचं प्रवचन ऐकावं, भिक्षू प्रवचन कसं देतात हे ऐकावं. आणि त्यांच्या मित्रांना त्यांनी विनंती केली की मला भिक्षूंचं प्रवचन ऐकायचं आहे, तुम्ही अरेंज करा. आणि मग त्यांच्या मित्रांनी भिक्षूंचं प्रवचन अरेंज केलं. तर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी पाहिलं की भिक्षू येत आहेत, भिक्षूंचे पाय धुतले जात आहेत, भिक्षूंची आवभगत केली जात आहे आणि भिक्षूंचं त्या आवभगत करण्यामध्ये बराच वेळ गेला. आणि भिक्षू आसनावर येऊन बसले आणि आसनावर बसल्यानंतर फक्त सिंहली भाषेमध्ये 2 मिनिट त्यांनी प्रवचन दिलं आणि ते उठले आणि पुन्हा जाताना सगळे लोक जे आहेत ते त्यांच्या मागे जाऊ लागले. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मला बुद्ध धर्म स्वीकारायचा आहे, तर बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी असे भिक्षू जर माझ्या भारतामध्ये निर्माण झाले तर त्याचा काही उपयोग होणार नाही. फक्त त्यांचे आवभगत करण्यामध्ये, पाय धुण्यामध्ये त्यांचा वेळ जाणार आहे. आणि ते जर लोकांना प्रबोधन करत नसतील, प्रचार प्रसाराचं माध्यम त्यांनी जर स्वीकारलेलं नसेल, तर मग माझा धम्म जो आहे तो आता सध्या मी जर स्वीकारला तर त्याला प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माणसं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की मला नवसमाज घडवायचा आहे, तर तो नवसमाज अशा ह्या लोकांकडनं मला हवा आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी ही जी संकल्पना आहे ती भंते संघर्षजींनी उचलली. आणि भंते संघर्षित म्हणतात की धम्मचारीची जी दीक्षा आहे ती बाबासाहेबांना अपेक्षित असणारा नवा धम्मसेवक आहे. बाबासाहेबांना जो अपेक्षित होता तसा धम्मसेवक तो केसा घालेल, परंतु प्रत्येक वेळेस तो केसा घालणार नाही. जेव्हा कार्यक्रम असतील, जेव्हा कुठं काही ध्यान असेल किंवा शिबिर असेल तर त्यावेळेस तो केसा घालेल, पण इतर वेळेस तो सामान्य लोकांसारखा दिसेल. आणि मग सामान्य लोकांसारखा दिसून सुद्धा तो धम्मप्रचार आणि प्रसार करण्यामध्ये आपला वेळ घालवेल. तर अशा पद्धतीनं भंते संघर्षजी यांनी ह्या धम्मचारिणींची निर्मिती केलेली आहे. आणि ते म्हणतात की बाबासाहेबांचे जे उर्वरित कार्य आहे ते मी पूर्ण करण्यासाठीच हा माझा प्रयत्न चालू आहे. 1982 साली जेव्हा इटलीमध्ये दीक्षा झालेली होती, धम्मचारींची दीक्षा झालेली होती, तर त्यावेळेस त्यांनी हा उल्लेख केलेला आहे की ही जी दीक्षा आहे ही बाबासाहेबांना अपेक्षित अशी दीक्षा आहे. बाबासाहेबांना जो नवीन धम्मसेवक हवा होता तर तो धम्मसेवक निर्माण करण्याचं मी कार्य हाती घेतलेलं आहे आणि तो प्रयत्न माझा चालू आहे. तर मग सेंटर निर्माण झालं पाहिजे, तिथं प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. आणि
लोकांना धम्म कळला पाहिजे. लोकांना धम्म शिकवण्यासाठी अशी माणसं, प्रशिक्षित माणसं पुढे आली पाहिजेत. म्हणते एका ठिकाणी हेही एक उदाहरण देतात की जर प्रशिक्षित माणूस नसेल तर तो धम्मप्रचार आणि प्रसार कसा करणार? स्वतःला जर काही माहिती नाही तर तो इतरांना सांगणार का? त्यांनी मग भारतामधली परिस्थिती सांगितली की भारतामध्ये बाबासाहेबांच्या निधनानंतर अनेक रिटायर्ड लोक जे आहेत ते भिक्षू झाले. कारण आता रिटायरमेंट झालेली आहे, आता घरची मुलं बाळ सगळी मोठी झालेली आहेत आणि मग भिक्षूंची संख्या खूप वाढली. जवळजवळ 200-300 भिक्षू महाराष्ट्रामध्ये झाले. त्यावेळेस सगळे रिटायर्ड लोक जे आहेत ते भिक्षू झाले. परंतु भिक्षू झाले, परंतु त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी कोणी नव्हतं. ते त्यांना त्रिशरण पंचशील येत होता आणि ते प्रचार प्रसार आपल्या परीने करत होते. परंतु धम्म सांगण्याचं जे कसब आहे ते जोपर्यंत प्रशिक्षण आपण घेत नाही तोपर्यंत ते कसब आपल्यामध्ये निर्माण होत नाही. आणि मग भरपूर भिक्षूंची संख्या झाली, परंतु प्रचार प्रसार जो करायला पाहिजे तो झालेला नव्हता. आणि मग काही जे काही कार्यकर्ते होते त्यांना असं वाटलं की भिक्षू आता खूप झालेले आहेत, आता आपण काय केलं पाहिजे, विहारं बांधली पाहिजे. तर विहारं भरपूर बांधण्यात आली. आता विहारं बांधण्यात आली, परंतु विहारात जो भिक्षू पाहिजे, जो ट्रेंड भिक्षू पाहिजे, प्रशिक्षित भिक्षू पाहिजे, तो काही नव्हता. आणि आपण पाहतो की आता अनेक ठिकाणी विहारं आहेत. केवळ नागपूरलाच पाहिलं तर मला वाटतं 100-150 विहारं असतील. नांदेडला गल्लोगल्लीनं विहार आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये विहारं आहेत. परंतु विहारं आहेत, परंतु विहार बंद आहेत. विहारामध्ये विहार चालवण्यासाठी, विहारामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी कोणी उपलब्ध नाहीये आणि म्हणून मग विहार ते बंद असतात. एकदा मी सोलापूरला गेलो आणि तिथं कार्यक्रम घ्यायचा होता. तर त्या विहाराची चावी एका माणसाकडे होती. त्यांना सांगितलं की बाबा चावी देता का? म्हणे विहार खूप दिवस झालं बंदच आहे. मी म्हटलं आम्ही चालू करतो, त्याला साफ करतो, स्वच्छ करतो. आणि स्वच्छ करण्यामध्ये जवळजवळ 1-1.5 तास गेला आणि मग आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. म्हणजे सोलापूरमध्ये विहार आहेत, सगळ्या ठिकाणी विहार आहेत, परंतु विहार प्रशिक्षित माणसं नसल्यामुळे ती बंद आहेत. शिक्षण देणारी माणसं पाहिजे आहेत. आणि म्हणून म्हणते संघर्षित म्हणतात की जसं एखादा दवाखाने खूप उघडले जातात, दवाखाने बांधले जातात, परंतु त्या दवाखान्यामध्ये ट्रेन डॉक्टर्स नसतील तर त्या दवाखान्याचा उपयोग काय आहे? तर तशीच परिस्थिती आपल्या विहारांची झालेली होती की विहार बांधून झालेला आहे, परंतु विहारामध्ये प्रशिक्षित माणसंच नाही आहेत. त्याच्यामुळे धम्माचा प्रचार आणि प्रसार जेवढा व्हायला पाहिजे तेवढा झालेला नाहीये. आणि म्हणून आपण आता पाहतो आहोत की हा धर्मचारिणीचा जो संघ निर्माण झालेला आहे तर तो प्रशिक्षित आहे. त्यांना धम्म माहिती आहे, धम्म स्वतः अनुभवलेला आहे, स्वतः ध्यान केलेलं आहे, स्वतः चिंतन केलेलं आहे, स्वतः अभ्यास केलेला आहे. म्हणजे कोणाच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे तो अभ्यास. आणि आता मग ते ट्रेन झालेले आहेत आणि मग ते दुसऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत. तर अशा रीतीनं हा प्रशिक्षित समाज जो आहे तो निर्माण झाला पाहिजे. तर ती बाबासाहेबांची जी संकल्पना आहे ती भंते संघर्षितांनी आपल्या ह्या त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये निर्माण केलेली आहे. आणि आता आपण पाहतो आहोत की अनेक ठिकाणी केंद्र निर्माण झालेली आहेत. महाराष्ट्रामध्येच अनेक ठिकाणी केंद्र आहेत. कुठलंही शहर जर आपण घेतलं तर तिथं कोणी ना कोणीतरी एक धम्ममित्र तरी असतील, धम्मचारी तरी असतील किंवा धम्मसहायक तरी असतील. तर असा एकही तालुका जिल्हा आता उरलेला नाहीये की तिथं त्रिरत्न बौद्ध महासंघाची निगडीत अशी माणसं त्या ठिकाणी नाही आहेत. आणि म्हणून हा प्रचार आणि प्रसार वाढतो आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारताच्या अनेक राज्यांमध्ये हा धम्म जो आहे तो पोहोचलेला आहे. आताच मागच्या महिन्यामध्ये आम्ही बेंगलोरला होतो. 15 दिवसाचं एक शिबिर होतं. तसं 1.5 महिन्याचं शिबिर होतं आणि 15-15 दिवसासाठी काही लोक त्या ठिकाणी गेलेले होते. काही लोक 1.5 महिना राहिले पूर्णपणे, काही लोक 1 महिना राहिले, काही लोक 15 दिवस राहिले.
मी 15 दिवसासाठी त्या ठिकाणी गेलेलो होतो. ब्रह्मचारी पद्मसेन 15 दिवसासाठी त्या ठिकाणी गेलेले होते. आणि ते कोलार माइन्स, कोलार तुम्ही नाव ऐकलं असेल, कोलार माइन्स म्हणजे कोलार गोल्ड माइन्स. तिथं सोन्याच्या खाणी आहेत. कोलारमध्ये सोन्याच्या खाणी आहेत, परंतु तुम्ही गेलात तर सोनं काही दिसणार नाही बरं का. नाहीतर तुम्ही मला जातो काहीतरी आणतो तर ते प्रक्रिया करून त्या मातीतून सोनं निर्माण केलं जातं. तर तशा त्या खाणी आहेत आणि मग त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि सोनं काढलं जातं. तर त्या कोलार माइन्स मध्ये, कोलारच्या जवळच आमचं हे शिबिर त्या ठिकाणी भरलेलं होतं 1.5 महिन्याचं. तर त्या ठिकाणी बाबासाहेब 1954 साली गेलेले होते. माईसाहेब आणि बाबासाहेब 1954 साली कोलार ज्या खाणी आहेत सोन्याच्या, तर त्या खाणीचे कामगार कसे काम करतात, कारण त्यांच्या अशा लक्षात आलेलं होतं की कोलार माइन्स मध्ये, कोलार ज्या खाणी आहेत सोन्याच्या, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शेड्यूल कास्ट लोक काम करतात. कारण खाणी ते खोदायच्या आहेत, त्याच्यातून ते काढायचे आहे, माती काढायची आहे, त्याला त्याची प्रक्रिया करायची आहे. तर जास्तीत जास्त शेड्यूल कास्ट लोक त्या ठिकाणी आहेत आणि हे बाबासाहेबांना कळलेलं होतं. आणि म्हणून बाबासाहेब 1954 साली त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यांना मार्गदर्शन केलेलं होतं. बेंगलोरमध्ये सुद्धा बाबासाहेब त्यावेळेस गेलेले होते. एका विहाराला त्यांनी भेट दिलेली होती. म्हणजे मला हे सांगायचं आहे की आपला हा धम्म जो आहे तो कोलारमध्ये पोहोचलेला आहे, बेंगलोरमध्ये पोहोचलेला आहे, कलकत्त्याला पोहोचलेला आहे, दिल्लीमध्ये पोहोचलेला आहे, आग्र्यामध्ये पोहोचलेला आहे, राजस्थानमध्ये पोहोचलेला आहे, इकडं तामिळनाडूमध्ये पोहोचलेला आहे, चेन्नईला पोहोचलेला आहे, तिरुअनंतपुरम मध्ये पोहोचलेला आहे, त्रिचरापल्ली मध्ये पोहोचलेला आहे, म्हणजे आंध्रामध्ये पोहोचलेला आहे, हैदराबाद मध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे. म्हणजे हा संघ जो आहे आणि गुजरातमध्ये देखील आहे. तर अशा रीतीनं हा संघ जो आहे तो भारतभर आता पसरत चाललेला आहे, वाढत चाललेला आहे. आणि केवळ भारतभरच नाही तर जगभर हा संघ जो आहे तो वाढत चाललेला आहे. जगाच्या जवळजवळ 50 ते 55 देशांमध्ये हा धम्म त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून पोहोचलेला आहे. म्हणजे बाबासाहेबांचं जे तिसरं स्वप्न होतं की मला जागतिक बौद्ध संघटना पाहिजे, बौद्ध संघटन पाहिजे, तर ही जागतिक बौद्ध संघटन भक्ती संघर्ष त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि आज जगभर या संघाच्या शाखा आहेत, ब्रँचेस आहेत, सेंटर्स आहेत. तर मग आता सेंटर जर निर्माण करायचं असेल तर काय केलं पाहिजे? एखादं सेंटर उभारायचं आपल्याला, एखादं केंद्र उभारायचं. त्रिरत्न बौद्ध महासंघाचं केंद्र एका ठिकाणी उभारायचं आहे आपल्याला, तर काय आवश्यक आहे? तर याची आखणी भंते संघर्षितांनी अगोदरच करून ठेवलेली आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघाचं सेंटर जर कुठं उभारायचं असेल तर 3 ते 4 धर्मचारी त्या ठिकाणी हवे आहेत. 3 ते 4 धर्मचारी जर त्या ठिकाणी झाले तर एखादं सेंटर त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. भंतेने या ठिकाणी 3 Cचा उपयोग केलेला आहे. 3 C, इंग्लिश मधलं C. तर पहिला C जो आहे तो सेंटर आहे आणि दुसरा C जो आहे त्याला कम्युनिटी असं म्हटलेलं आहे. कम्युनिटी म्हणजे कुल असं म्हटलेलं आहे. आणि तिसरा C जो आहे त्याला कोऑपरेटिव्ह असं म्हटलेलं आहे. म्हणजे या संस्था आहेत कोऑपरेटिव्ह बेसिसवर निर्माण झालेल्या किंवा काम करणारे कोऑपरेटिव्ह बेसिसवर, तर अशा कोऑपरेटिव्ह निर्माण करायला पाहिजेत. तर अशा प्रकारे एक केंद्र जर आपल्याला, एक सेंटर जर निर्माण करायचं असेल तर त्या 3 गोष्टी हव्या आहेत. एक म्हणजे सेंटर हवा आहे, त्या ठिकाणी केंद्र स्थापन झालं पाहिजे, केंद्रामध्ये ऍक्टिव्हिटीज चालल्या पाहिजेत, केंद्रामध्ये क्लासेस चालले पाहिजेत. मग ते धम्ममित्र त्या ठिकाणी बनतील, धम्ममित्रांचे क्लासेस झाले पाहिजेत. त्यानंतर ते धम्मचारी बनतील, तर धम्मचारींसाठी वेगळे क्लासेस असले पाहिजेत. तर आणि मग हे लोक सगळे शिबिर केंद्रावर येतील, शिबिरामध्ये ध्यान शिकतील, अभ्यास करतील. अशा प्रकारे या केंद्राची स्थापना जी ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे तर ते केंद्र चालवण्यासाठी कम्युनिटीची आवश्यकता आहे, कुलाची आवश्यकता आहे. आपण पाहतो की सुरुवातीला भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी कुल निर्माण झालेले होते. त्यावेळेस सगळे युवा होते
आणि युवा असल्यामुळे युवती पण होत्या, युवा पण होते आणि त्यांनी आपापले कुल स्थापन केलेले होते. पुण्यामध्ये एक महिलांचं कुल होतं, एक पुरुषांचं कुल होतं. दापोडीमध्ये पुरुषांचं कुल होतं आणि ह्या पुरुषांच्या कुलामधून धर्मचारी अनेक घडलेले आहेत. धर्मचारी त्या ठिकाणी जे कुल होतं त्या ठिकाणी अशी अट होती की 1 वर्ष कुलामध्ये येऊन राहायचं. 1 वर्ष कुलामध्ये येऊन राहायचं, ट्रेनिंग घ्यायची, अभ्यास करायचा, शिबिरावर जायचं आणि मग 1 वर्षानंतर त्यांची दीक्षा झालेली आहे. अशा अनेक धर्मचारी त्या कुलामधून निर्माण झालेले आहेत. त्यानंतर महिलांचं एक कुल आहे विश्रांतवाडीच्या आपल्या हॉस्टेलमध्ये. तिथं महिला त्या ठिकाणी राहत होत्या, महिला अभ्यास करायच्या, महिला चिंतन करायच्या, महिला शिबिरं करायच्या आणि त्या महिलांमधून अनेक महिला ज्या आहेत त्या नंतर धर्मचारिणी झालेल्या आहेत. त्यानंतर मुंबईमध्ये महिलांनी स्वतःहून भाड्याची खोली घेऊन त्यांनी कुलाची स्थापना केली होती पहिल्यांदा मुंबईमध्ये फार धकाधकीचं जीवन असताना सुद्धा त्या बाहेर काम करायच्या आणि संध्याकाळी येऊन एकत्र राहायच्या. त्याच्यामध्ये आज अनेक धर्मचारिणी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर तारान्विता ह्या कुलामधल्या आहेत. अमेरिकेमध्ये एक धर्मचारिणी झालेली आहे ती त्या कुलामध्ये होती आणि अनेक महिला ज्या आहेत त्या कुलामध्ये त्या ठिकाणी होत्या. आलोकश्री त्या ठिकाणी कुलामध्ये होती. अशा अनेक महिला ज्या आहेत त्या कुलामध्ये राहून धर्मचारिणी झालेल्या आहेत. म्हणजे कुलामध्ये राहिल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग मिळते, तुमचा अभ्यास होतो, तुम्हाला चिंतन करायला वेळ मिळतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कुलामध्ये एकत्र राहून काम केलं जातं. केवळ अभ्यासच करायचा, ध्यानच करायचं हा भाग नाहीये. तर त्या ठिकाणी ज्या केंद्रामध्ये जे काही काम असतं त्या कामामध्ये देखील हातभार लावायचा. अशा प्रकारे ह्या कुलाची निर्मिती अनेक ठिकाणी झालेली होती. दिल्लीमध्ये कुल झालेलं होतं. त्यानंतर राजस्थानमध्ये अहमदाबादमध्ये कुल झालेलं होतं. अनेक ठिकाणी कुल निर्माण झालेली होती. परंतु आता मात्र कुल जरा कमी होत आहेत. कारण जे युवक होते त्यांचे लग्न झालेले आहेत आणि मग ते आपल्या संसारामध्ये आता मग्न आहेत. त्याच्यामुळं जास्त ठिकाणी आता कुल नाही आहेत. दापोडीमध्ये सुद्धा एक कुल होतं, आता आहे मोठं कुल त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी येणारे लोक जे आहेत ते काही विवाहित आहेत, काही अविवाहित आहेत, काही कॉलेजमध्ये शिकणारे आहेत आणि काही नोकरी करणारे आहेत. असे सर्वजण त्या कुलामध्ये दापोडीमध्ये, पुण्याच्या दापोडीमध्ये तिथं ते राहत असतात. आणि अशाच या धर्तीवर वारकवाडी, उर्गेन संघर्षित ध्यान भावना केंद्र वारकवाडी या ठिकाणी सुद्धा अशाच कुलाची स्थापना करण्याचं आम्ही योजलेलं आहे आणि त्याची सुरुवात आजपासून आम्ही करतो आहोत. आणि म्हणूनच हा जो छोटेखानी आपण कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे तर ती कुलाची या ठिकाणी आता स्थापना झालेली आहे हे घोषित करण्यासाठी म्हणूनच हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे. मला आताच आमच्या एक भगिनी म्हणत होत्या की पुरुषांचंच कुल कशाला, आम्ही महिला पण येतो ना. मला खूप आनंद झाला की महिला पण पुढे येत आहेत आणि या ठिकाणी महिलांचं जर कुल झालं तर म्हणजे काय म्हणतात त्याला, तुपात साखर जसं म्हणतो आपण, तर किंवा साखरेत तूप काय म्हणायचं ते म्हणा, तर तसं होऊन जाईल. आणि सगळ्यांनी म्हणून या ठिकाणी राहायलाच पाहिजे असं नाहीये. तुम्ही 8 दिवसासाठी या ठिकाणी येऊ शकता, तुम्ही 15 दिवसासाठी येऊ शकता, तुम्ही अभ्यास करू शकता, तुम्ही एकटे राहायचं असेल तर एकटे राहू शकता, चिंतन करू शकता. आणि म्हणून कुलामध्ये आल्यानंतर आपली प्रगती डेफिनेटली होणार आहे. घरामध्ये तेवढी प्रगती होत नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी पण कुलामध्ये राहिलेलो आहे. मी इंग्लंडमध्ये 2 वर्ष कुलामध्ये होतो मी. आणि बाकीच्या ठिकाणी जेव्हा मी जात होतो तर त्यावेळेस मी कुलामध्येच राहत होतो. त्यामुळे कुलाचा अनुभव आहे. आणि कुलामध्ये राहणारे लोक जे आहेत तर त्यांचे वेगवेगळे प्रोग्राम असतात, त्यांचा अभ्यास असतो, त्यांचं ध्यान असतं, त्यांचं चिंतन असतं आणि त्याच्यानंतर काम देखील असतं एकत्रितपणे. त्यांच्या मीटिंग्स होतात आणि आज काय ते ठरवतात, आज काय करायचं आहे, आज अभ्यास करायचा आहे, आज चिंतन करायचं आहे, आज काम करायचंय, काय करायचंय हे एकत्र येऊन ठरवतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की त्याच्यामुळे एकोपा देखील निर्माण होतो.
मैत्री अधिकाधिक वाढते. कुलामध्ये तुम्ही जेव्हा येता तेव्हा मैत्री अधिकाधिक मोठ्या प्रमाणात वाढते. अर्थात याचा अर्थ असा नाही की कुलामध्ये आल्यानंतर मैत्रीच वाढेल, कदाचित भांडणं पण होते. कारण जेव्हा माणूस राहतो तर त्यावेळेस त्याच्या बऱ्याच गोष्टी ज्या लक्षात यायला लागतात आणि वादविवाद, भांडणं म्हणजे मारामारी म्हणत नाही मी, पण वादविवाद निर्माण होऊ शकतो. आणि वादविवाद जरी झाला तरी ते कुलामध्ये त्याचा चर्चा करून मग तो वादविवाद जो आहे तो मिटवला जातो. कारण सर्वजण जे आहेत ते एका ध्येयानं प्रेरित होऊन आलेले ते लोक आहेत आणि त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी कुलामध्ये खूप आपली प्रगती निश्चितपणे होत असते. तर आपली आध्यात्मिक प्रगती म्हणतो मी, इतर काही आपली दुसरी प्रगती होणार नाही या ठिकाणी. आध्यात्मिक प्रगती ज्याला म्हणू आपण किंवा धार्मिक प्रगती ज्याला म्हणू आपण, तर ती कुलामध्ये डेफिनेटली होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि बाकीच्या काही आमच्या मित्रमंडळीचा देखील अनुभव आहे की आपण जेव्हा घर सोडून बाहेर येतो तर त्यावेळेस घरातला जो काही ज्या काही अनेक प्रॉब्लेम्स आहेत तर ते प्रॉब्लेम्स आपल्याला सोडावे लागतात आणि कुलामध्ये सर्वांच्या बरोबर आपल्याला राहावं लागतं. तर तशा पद्धतीचं हे जे कुल आहे ते आज या ठिकाणी त्याची सुरुवात होत आहे आणि मला खूप आनंद होत आहे की या ठिकाणी काही मंडळी जे आहेत ते कुलामध्ये राहण्यासाठी तयार झालेली आहेत. अर्थात ते येऊन जाऊन करतील, कारण विवाहित असल्यामुळं घर पण सांभाळावं लागणार आहे. धार्मिक आपली धार्मिकता देखील वाढवायची आहे. अशा दोन्ही गोष्टी या ठिकाणी होत आहेत. काही युवक जे आहेत ते या ठिकाणी कायमचे देखील राहू शकतात आणि ज्यांना ही म्हातारी मंडळी आहे ज्यांना कोणी पोसतच नाहीये अशी पण बरीच मंडळी आहे, ते पण कुलात येऊन राहू शकतात. आजकाल म्हाताऱ्या माणसांना पोसण्यासाठी पण मुलं बाळ जे आहे ते पुढे येत नाहीये, तर अशा व्यक्तींनी देखील या ठिकाणी यायला काही हरकत नाही. कुलामध्ये जास्त काही ते मदत करू शकणार नाही, परंतु या ठिकाणी येथील राहतील, त्यांना जेवढं ध्यान करता येईल, जेवढा अभ्यास करता येईल, लोकांबरोबर राहता येईल, तर अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी ह्या कुलाची स्थापना केलेली आहे. दुसरी एक संकल्पना जाता जाता मी आपल्या पुढे मांडणार आहे, ती म्हणजे वृद्धाश्रमाची. आता मी जसं म्हणालो की म्हातारी आता जड झालेली आहे, मुलांना जड झालेले असतात. आता हे नको बॅग आपली, हे नुसतं ओझच आहे. असे बरेच म्हातारी जे आहेत तर त्यांना खाणे मिळत नाही, पेन्शन आहे पण खाऊ घालायला कोणी नाही, अशी परिस्थिती आहे. तर अशा ह्या वृद्ध लोकांसाठी भोकर या ठिकाणी आम्ही वृद्धाश्रम स्थापन करणार आहोत. आपली जागा आहे, 1 एकर जागा आपल्याला दान मिळालेली आहे आणि आपण त्या ठिकाणी लवकरच एक वृद्धाश्रम स्थापन करणार आहोत. तेव्हा वृद्ध लोकांनी काळजी करायची काही कारण नाही. आता तुम्हाला मुलं सांभाळत नसतील तर वृद्धाश्रमामध्ये या, तिथं सुद्धा आपल्याला ध्यान शिकता येईल, अभ्यास करता येईल, गार्डनिंग करता येईल, तुम्हाला जे काही आहे ते त्या ठिकाणी करता येईल. त्या ठिकाणी डॉक्टर सुद्धा उपलब्ध राहणार आहेत. सगळ्या काही सोयी नियुक्त असं हे वृद्धाश्रम देखील पुढच्या काळामध्ये आपण भोकर या ठिकाणी निर्माण करणार आहोत. तर ह्या 2 गोष्टी फारच महत्वाच्या आहेत आणि त्याची सुरुवात आज होते आहे. त्यामुळं मला खूप आनंद होत आहे आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला आहात. तर मला आपणा सर्वांना पाहून खूप आनंद झालेला आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात, तर सर्वांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम.